1 जानेवारी ते 31 मार्च 90 दिवस होतात सामान्य वर्षामध्ये. लीप वर्ष असेल तर तिथं 91 दिवस असतात. 1 एप्रिल ते 30 जून 91 दिवस असतात. हे दुसऱ्या 3 महिन्यामध्ये. तिसऱ्या 3 महिन्यामध्ये 1 जुलै ते 31 सप्टेंबरमध्ये 92 दिवस असतात. चौथ्या 3 महिन्यामध्ये 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 92 दिवस असतात. आणि एकूण वर्षाचे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर सामान्य वर्षात 365 दिवस असतात. लीप वर्षात 366 दिवस असतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं हा टेबल आपल्याला काय होतो एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी उपयोग होतो. नंतर बघा दिनांक आणि वार असलेले महिने म्हणजे काय-काय असे आहेत, की सामान्य वर्षामध्ये काय-काय महिन्यांचे तारीख आणि वार एकाच दिवशी येतात आणि लीप वर्षामध्ये असे महिने आहेत, की त्यांचे सुद्धा तारीख आणि वार एकाच दिवशी येतात. ही जर हिंट तुम्ही लक्षात ठेवली, तर त्यांनी जर आपल्याला कोणत्याही म्हणजे प्रकारचा प्रश्न विचारला, समजा